राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून शासनानं तातडीनं पंचनामे करून दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाची घोषणा केली होती। मात्र दिवाळीनंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। मात्र नागपुरातल्या नरखेडमधल्या पेठ मुक्तापूर इथल्या एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथं नुकसानाचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेविकेनं शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचं समजतंय आणि याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे। हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या मुळावर, सरकारी मदतीसाठी मागितली लाच, भ्रष्ट आणि निर्लज्ज अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलेत आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे बघण्यासाठी आधी ही ऑडिओ क्लिप तुम्ही ऐका। हॅलो, हा बोला ना। काय म्हणतो मंगेशदा? पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं। अरे गेलतो तर ते साईट नाही आहे चालू। हो काय? हो। ठीक आहे। किती द्यावं लागते म्हणे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते। एवढे का एवढे गरीब माणसातून एवढे पैसे घेता? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना, काय केलं? हो, पराठी तर होतीच। मग मॅडमचा फोन आलता ना मला। मॅडमचा फोन आलता काय? हो। ठीक आहे, मग आता मी साईट चालू होईन ते पहिन। ठीक आहे। हो। एकीकडे राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं आणि शेतकऱ्याच्या पिकावर आलेल्या रोगराईमुळे शेतकरी आसमानी संकटांनी ग्रासला गेला। त्यातच शासनानं दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचं आश्वासन दिलं खरं, पण ते वेळेवर न मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली। त्यातच दिवाळी आटोपल्यावर कशीबशी रक्कम खात्यावर यायला सुरुवात झाली, पण भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं आता शासनाच्या निकषानुसार रक्कम हवी असल्यास पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार नरखेड तहसीलदारांना करण्यात आली आहे। नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेविकेनं शेतकऱ्यांकडून पैशाची उघड मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एक संबंधित आमच्या गावातला शेतकरी आहे, तो शेतकरी घाबरला, तो शेतकरी देणार नाही आहे। आता उत्तर नाही, ठीक आहे ते त्यांच्या खात्यात पैसे आले, आम्हाला कोणीही शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही, जे भेटले त्याच्या नशिबानं मिळाले। पुढील व्यक्ती ह्या ग्रामपंचायतच्या कर्मचारी जो ग्रामसेवक खांडे मॅडम आहे, त्यांचा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून आहे, तो व्यक्ती त्यांचं काम पाहते, त्यांनी अशी मागणी केली आहे। यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी स्वतः या अधिकाऱ्याचा समाचार घेणार असल्याचं सांगितलंय, तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकार असल्याचं म्हणत भ्रष्टाचाराची कीड शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्याची टीका केली आहे। मी आता म्हणूनच जातोय, कारण शेतकऱ्यांना काय होतं की तेवढ्या पुरतं सगळीकडे शेतकरी 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 होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं। मी त्यातला नाहीये। मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो, त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो। आता परत 4 दिवस मी मराठवाड्यात जातो आहे, त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन, इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधेन। तुम्हाला आम्ही पैसे मिळवून देतो, यासाठी अधिकारी जेव्हा पैसे मागत असतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य होऊ शकत नाही। आणि म्हणून हे राज्य सरकारमध्ये आणि सरकारमध्ये बसलेलेच नेते जे भ्रष्टाचाराच्या किडीमध्ये लागलेले आहेत, त्याचा असर आपल्याला खाली पाहायला मिळतो। या प्रकरणासंदर्भात लोकशाही मराठीनं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारल्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची 24 तासात चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलंय। जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत, आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल। अतिवृष्टी आणि अवकाळीमध्ये सोन्यासारखं पीक पाण्यात वाहून गेल्यानं बळीराजा हतबल झालाय। सरकारनं दिलेली मदत तुटपुंजी आणि चेष्टा करणारी आहे असं शेतकरी म्हणतोय, आणि आता तर या मदतीला भ्रष्टाचाराची झालर सुद्धा लागली आहे। मदत मिळवायची असेल तर आता टक्केवारीनुसार लाच द्यावी लागेल असं हे संपूर्ण प्रकरण आहे। त्यामुळे या लाचखोर, निर्लज्ज आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पंचनामा मुख्यमंत्री करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.